तर मित्रांनो, वेलकम बॅक टू द माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर चला मग, सगळ्यात पहिले मी होतो रेडी. चला मग, रेडी होतो पहिले. तर मित्रांनो, मी झालेलो आता रेडी. तर चला मग, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आता जायचंय बाहेर, तुम्हाला रस्त्याने सांगतो कुठे जायचंय. चला मग. तर मित्रांनो, आम्ही चाललेलो आता किशोरला, कारण किशोरमध्ये सचिन भाऊचं काम आहे. काय काम आहे सचिन भाऊ? गुळ आणायचं आहे. तर चला मग, किशोरमध्ये जाऊ, पटकन स्पीडमध्ये जाऊ, स्पीडमध्ये येऊ. आता किती वाजलेले रे? 8:30 वाजलेले. 4 वाजेच्या आधी काही करून यावं लागणार मला, त्याच्यामुळे आम्ही लवकर जाऊ. चला मग. एक मिनिट. काय विषय? हा, आपलं माहिती तुला काय घेत असतं आपण घाटात. तर मित्रांनो, भाऊची नजर खूप तेज आहे. भाऊच्या नजरला दाग देतो मी. भाऊ बोर पाहून थांबला, मला ध्यान नव्हतं. भाऊ म्हणे घाट, अरे बोर आले, थांबायचंय. माझ्या डोळ्यातून पाणी आलं डायरेक्ट, माहिती की इतकं खतरनाक गाडी चालवते भाऊ. पण काही विषय नाही, भाऊ बोर तोडू राहिले. तर मित्रांनो, मस्त घाटामध्ये, काय माहिती होतं आम्ही बी घाटात येणार आहे म्हणून, पण आलो आता घाटामध्ये. अचानक प्लॅन झाला आहे ना सचिन. पप्पा जाताना कोणाला रे गुळांमध्ये. अच्छा, गुळांमध्ये लाडू करायचे. लाडू करायला गुळ घ्यायला पिशोरला चाललेलं आहे भाऊ. आता गराड्यात बी भेटला असतं रे. पिशोरचा ओरिजिनल आहे. असं बी काही राहतं का? बनतो ना पिशोरला. मग गराड्यात बी बनतो ना. हा, मग फॅक्टरी ना. फॅक्टरी आपल्याला ताजा घरगुती गुळ लागतो. अबे फॅक्टरी आहे, तिथंच बनतो. अरे पिशोरला घाणा आहे, घाणा. मग तिथं बी घाणाचे. हा, हा, नाही तो आता घाटात आलो आपण, आता जाऊच आपण. आता काय जाऊ दे. जाऊन द्या. सचिन बोल माहित नव्हतं, पण त्याच्या पप्पाने सांगितलं होतं म्हणून आमचं काम चालू आहे जायचं. ले गोड रे, गोड ले गोड. बोरत आहे म्हणा चांगले. हो, आता गोड ये काय, ये काय मित्रांनो, आम्ही अति गोड एवढ्या. तुम्हाला एक सांगायचं आहे की आम्ही दोघांनी एक वस्तू घ्यायची आम्हाला. सध्याच माझ्या इंस्टाग्रामवरती व्हिडिओ कमी पडत आहे. त्याच्या मागचं कारण तेच आहे की मी व्हिडिओ नाही काढत आहे, कारण मला ती गोष्ट घ्यायची. त्यासाठी मी काम करतोय सध्या. ती गोष्ट ज्या दिवशी घेईन त्या दिवशी तुम्हाला सांगन. बरोबर आहे की नाही सचिन भाऊ? बरोबर.
घरी तर मित्रांनो, वासडीचा पेढा बिना खाल्ल्याशिवाय आम्ही पिशोरला जाऊ नाही शकत. बरोबर आहे की नाही? बरोबर. पेढा खाल्ल्याशिवाय आमचा रस्ता चांगला जाणारच नाही. त्याच्यामुळे पहिले पेढा खाऊ, मग बोलू आता. तर मित्रांनो, आम्ही गुळ घ्यायला थांबलेलो आहे. इथून गुळ घेतोय. काय फरक आहे याच्यात? हा 80 रुपये किलो, हा 75 रुपये किलो. अरे अडवलं कसं रे प्रोसेसिंग वगैरे पैसे गावाचं नाही तो. रस्त्याच्या साईडला आहे मस्त दुकान आहे. तर मित्रांनो, आम्ही गुळ घेतला आणि त्या गुळच्या दुकानाच्या मागे आम्हाला कळलं की इकडं धरण आहे. हे पहा, हे पिशोरचं धरण आहे. खूप मोठं, आंबाळीपेक्षा पण मोठं धरण आहे. सचिन भाऊ रुमाल बांधून राहिले. मस्त धरण चांगलं आहे. फोटो काढले एक दोन इकडं, जास्त नाही काढले. तर टाइमपास नाही करायचं, लवकर घरी जायचं. तर चला मग आता लवकर निघू घरी. हे इकडून गेट आहे त्याचं यायचं, दिसत असेल तुम्हाला. आजूबाजूला मस्त बंधारा बांधलेले, मोठं धरण एकदम. चला मग निघू आता घराकडं. टाइमपास नाही करता येणार आता. चला मग. काढ रे गाडी. नाही, मीच काढतो. तर मित्रांनो, आता आम्ही झोपत आहे चौघं मस्तपैकी. आजचा ब्लॉग इथेच एंड करू, बरोबर? तर मग भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगला. बाय. बाय करा ना पटकन. बाय करा रे. बाय.